पावसाळा तोंडावर येऊन ठेपलेला आहे आणि मागे आम्ही ह्याच कारणासाठी की दूषित पाणी आणि पिण्याची लाईन आणि नाले साफसफाई यासाठी मागे नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना भेटलं होतं. दादू साहेबांनी व्हिजिट केली, पण आज RDAचे अधिकारी आले, त्यांनी पाहणी केली आणि जो त्यांनी बघितलं की बऱ्याचशा पाण्याच्या लाईनी त्या रस्त्याच्या मधोमध आल्या आहेत. रस्ता वाइंडिंग झाला, त्या काळातल्या लाईनींची काही कामं केली गेलेली नाही. पण आता लोकांच्या आरोग्याशी खेळ होत आहे. बऱ्याचशा लाईनी सुटलेल्या आहेत आणि त्यामुळे दूषित पाणी लोकांच्या घरामध्ये जात आहे, पिण्यात जात आहे आणि त्यामुळे लोकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. ते देखील आम्ही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले आणि त्यांनी आम्हाला उद्याची त्यांच्या वरिष्ठांशी बोलून उद्या ते सांगतील की आम्हाला कधी वेळ मिळेल त्या पद्धतीने ते कारवाई करणार आहेत. आणि आमची हीच अपेक्षा आहे की लवकरात लवकर पावसाळ्यापूर्वी ह्या सगळ्या गोष्टींचा पॉझिटिव्हली विचार करून लवकरात लवकर लोकांचं आरोग्य सुधारेल आणि नाल्यांची साफसफाई होईल आणि सगळ्या दृष्टीने आम्हाला अधिकारी लोक सहकार्य करतील आणि त्याबद्दल मी या प्रभागाची लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेविका म्हणून त्यांचे आभार व्यक्त करते. त्यांनी आज पाहणी दौरा केला आणि असंच सकारात्मक दृष्टिकोन ते पुढे देखील ठेवतील त्याची अपेक्षा करते. 4 दिवसापूर्वी आरोग्य डिपार्टमेंट दादूसाहेब दौरा केल्यानंतर आपलं असं ठरलं PWच्या ऑफिसला जाऊन त्यांचं निवेदन देऊ. मग दादूसाहेब, आरोग्याचे धाडे साहेब, आम्ही सगळे मिळून दिल्लीपाडा, राजेंद्र बाबू आम्ही सर्व नगरसेवक तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर त्याला विनंती केली, साहेब तुम्ही व्हिजिट द्या, तुम्ही प्रत्यक्षात पाहणी करा, काय समस्या आहे लोकांच्या ते तुम्ही बघा. त्या पद्धतीने आज त्यांनी आमचा वेळ दिला होता. त्या पद्धतीने आज आले. MGPचे अधिकारी, PWचे अधिकारी, नगरपालिकेचे अधिकारी आले, त्यांनी पाहणी केली. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. आणि लवकरात तोडगा काढण्याची ही विनंती आम्ही करतो की लोकांची पाणी हे पूर्ण लोकांच्या घरामध्ये शिरतं. नाला तुम्ही बघितला त्याचा पॅक नाला आहे सध्याचा. आम्ही विनंती केली की लवकर करून देतो बोलले. MGPचे अधिकारी आले होते, महासाहेब साहेब ते बोलले. आम्ही त्यांना बोललो, रिक्वेस्ट केली, साहेब लवकर मार्ग काढा, काहीतरी मार्ग काढून द्या आम्हाला. ते बोलले की आम्ही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलतो, तुम्हाला उद्याची वेळ देतो बोलले. अशा आम्हाला असं बोलले. 4 दिवसापूर्वी आम्ही लोक PWD साहेब जे कार्यकारी अभियंता आहेत, बांधकर साहेब आहेत, त्यांचे सावंत साहेब आलेले आहेत, आमचे जाधव साहेब आहेत, बागळे साहेब आहेत, हे सर्वांनी 4 दिवसापूर्वी सुद्धा आम्ही असा दौरा केला होता. नंतर मानकर साहेबांना भेटलो. ते बोलले की मंगळवारी तुम्हाला आम्ही टाईम देतो. टाईम दिल्याप्रमाणे ते लोक आलेच सुद्धा. पण नुसतं येऊन काही फायदा नाही आहे. याच्यावरती कारवाई कशी होईल हे यांनी विचार करायला पाहिजे. वॉटर सप्लायचे पण जे कनेक्शन गटरामध्ये लिकेजेस आहेत, आरोग्याला लोकांचा धोका आहे. जे मेन बदलापूर कल्याण रोडला जो पाणी साचतं 6-6 फूट 7-7 फूट आणि लोकांच्या घरामध्ये 3-3 फुटावरून पाणी असतं, त्याला सर्वस्व जबाबदार PWD, MMRDR, वॉटर सप्लाय. आमची नगरपालिका कमी आहे, पण हे लोक जास्तीत जास्त जबाबदार आहेत. अगर या लोकांनी व्यवस्थित काम नाही केलं तर आमच्या स्टाईलनी, शिवसेनेच्या स्टाईलने आम्ही आंदोलन करणार. अत्यावश्यक सेवेमध्ये जे काम करणे काळजी करायचे, जे काम शक्य त्याचं करायला पाहिजे. साफसफाई करायला पाहिजे. आता आम्ही कल्याण बदलापूरच्या गायत्रीचा दाखवलं आहे, तिथं चेंबर्स बांधणं वगैरे साईडला घेऊन काम करता येईल ना. खूप मोठं काम करता येईल. कॉपर डॅम करता येतात. समुद्रामध्ये आपण होत ब्रिज बांधतो तेव्हाच कामं होतात. पावसाळा नावापुरतं खोदकांड उत्तर नकोच आम्हाला व्यवस्थित उत्तर पाहिजे, काम पाहिजे. काम झालं तर समाधान होईल ना. नागरिक आम्हाला या लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले ना, नागरिकांनी त्यांच्या सेवेसाठी दिलंय ना. त्यांची समस्या आम्ही नाही सोडवणार, कोण सोडवणार. महामार्गावर पाणी साठल्याला पाणी पुरवठ्याच्या लाईनचा काही संबंध येत नाही आहे. मुळात पाण्याचा जर स्रोत पाहिला तर हा मोठ्या प्रमाणात आहे आणि आपण ज्या बांधलेल्या गटारी तांत्रिकदृष्ट्या फार कमी आणि छोट्या वाटत आहेत. आणि मुळात नॅचरल नाले जे आहेत ते नॅचरल नाल्यालाच कनेक्ट व्हायला पाहिजे. तर ते नॅचरल नाला आहे त्या घरासमोर जी गटार असते त्याला कनेक्ट झाल्यासारखं वाटतं. हा पाणीपुरवठा योजना आमची जी ब्रिटिशकालीन 1923 सालपासून पाईपलाईन टाकलेल्या आहेत अंबरनाथ बदलापूर शहरासाठी. त्याच्यामुळे ह्या लाईन पूर्वी रोड हे छोटे होते, परंतु आता ते डेव्हलपमेंटच्या दृष्टीने मोठे झालेले आहेत. परंतु ते मोठे झाले असल्यामुळे आम्ही MMRDAकडे ज्यावेळेला हा रोड प्रस्तावित होता MMRDAचा की बाबा हा रोड आम्ही वाईडनिंग करणार आहोत, त्यावेळेला आम्ही प्रस्ताव दिला होता की याचा निधी शिफ्टिंगसाठी प्रोव्हिजन असतं शासनाचं, ते त्यांनी काही दिलेलं नाही आहे. तसे आम्ही त्यावेळेला पदवीवर पण केलं होतं, पण MMRDA त्याकडे दुर्लक्ष केलं. त्याच्यामुळे ते आहे तशाच लाईनीच्या रस्त्याचे आता मधोमध आलेले आहेत रस्ता माहिती झाल्यामुळे. त्या त्यावेळेला जर केल्या असत्या तर तांत्रिकदृष्ट्या लाईन या गटारापासून पण आपल्याला
साहेब. आणि लाईनी रस्त्याच्या मधोमध काढून त्या रस्त्याच्या कडेला सुरक्षित टाकण्यात आल्या असत्या. साहेब, पण आता देखील आपण बघितलंय की बऱ्याचशा लाईनी ज्या आहेत त्या गटाराच्या आतून गेलेल्या आहेत. दूषित पाण्याच्या आतून, गटाराच्या आतून पिण्याच्या पाण्याच्या लाईनी गेलेल्या आहेत. याच्या बाबतीत सुद्धा लोकांच्या आरोग्याशी खेळ होतोय. याच्या बाबतीत MJP काय पुढची भूमिका काय घेणार आहे का त्या बाबतीत? आता त्या बाबतीत आता हे जे लाईनीचा प्रस्ताव आता सिक्कीम एमएमआयडीने न केल्यामुळे त्या लाईनी बऱ्याच यांनी एमएमआयडीचे रस्ते बांधलेत किंवा त्याच्यासोबत जे कलवर्ट बांधलेत किंवा गटारी बांधल्यात त्या गटारामध्ये आलेल्या आहेत पाईपलाईनच्या. तर त्या आता साहेबांशी चर्चा करून आज पाहणी केली, त्या पद्धतीने साहेबांशी चर्चा करून त्या लाईन सुरक्षित कशा करता येईल त्याबाबत त्यांनी साहेबांशी चर्चा केली. ओके.